महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। महाराष्ट्र सुपरफास्ट चॅनलचा म्हसळा येथे स्तुत्य उपक्रम। विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि पत्रकारांना ओळखपत्र व नियुक्तीपत्र वितरण। पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा देणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या महाराष्ट्र सुपरफास्ट चॅनलच्या वतीने रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच चॅनलच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि श्री व छत्रपती शिवाजी महाराज व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून झाले। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हसळा पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव, पंचायत समिती माजी सभापती महादेव पाटील, सुनील उमरोटकर गुरुजी, मीडिया तंत्रज्ञ भावेश म्हस्कर यांची उपस्थिती लाभली। पाहुण्यांच्या स्वागतानंतर चॅनेलचे सचिव धनाजी घरत यांनी प्रास्ताविक सादर केले। त्यानंतर कार्यकारी संपादिका तृप्ती भोईर यांनी चॅनेलच्या शून्यातून सुरू झालेला प्रवास, वाटेत आलेली आव्हाने आणि त्यावर मात करत मिळवलेल्या यशाची रंजक यशोगाथा उपस्थितांसमोर मांडली। या कार्यक्रमात खारगाव बुद्रुक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य आणि वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी गोष्टींच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले। पंचायत समितीचे माजी सभापती महादेव पाटील यांनी चॅनेलच्या सामाजिक कार्याचा गौरव केला व भविष्यातील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या। स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सुनील उमरटकर गुरुजी यांनी संपादक संजय खांबेटे, कार्यकारी संपादिका तृप्ती भोईर आणि त्यांची टीम बातम्या व व्हिडिओच्या दर्जासाठी विशेष मेहनत घेत आहे असे सांगत चॅनेलचे कौतुक केले। म्हसळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले। 18 वर्षाखालील मुलांना कोणत्याही परिस्थितीत वाहने चालवायला देऊ नये जेणेकरून अपघात टाळता येतील। तसेच परिसरात कुठेही अंमली पदार्थाचे सेवन किंवा विक्री होत असल्यास तात्काळ पोलिसांचा संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले। त्याशिवाय मीडिया तंत्रज्ञान भावेश म्हस्कर आणि एडिटर मितेश नवले यांनी चॅनेलच्या वृद्धीसाठी पत्रकारांना तांत्रिक मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चॅनेलचे संस्थापक संपादक संजय खांबेटे, उपसंपादक धनराज गोपाळ, कार्यकारी संपादिका तृप्ती भोईर, सचिव धनाजी घरत, खजिनदार ॲडव्होकेट रणिता ठाकूर, पत्रकार सिद्धेश पवार, संतोष चौकर, मंजुळा म्हात्रे, संपूर्ण महाराष्ट्र सुपरफास्ट चॅनेलची टीम तसेच केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल उदय करडे व त्यांचे सहकारी टीम या सर्वांचे उत्कृष्ट नियोजन आणि सहकार्याने कार्यक्रम सुंदररित्या संपन्न झाला। कार्यक्रमाचे नीटनेटके सूत्रसंचालन धनाजी घरत तर आभाराचा भार मितेश नवले यांनी पेलला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सिद्धेश पवार, तृप्ती भोईर, म्हसळा। त्याचा एक दुष्परिणाम एक दोघीजवळ एक आपला चालतो शाळेतली 2 मुलं होती, त्याच्यातली एकाचा प्राण हातात चालू आहे जागेवर त्याची डेथ झाली। तर ही किती गंभीर आहे ते त्याच्यावर तुम्ही कल्पना करू शकता। तसंच आपल्याकडं शाळा कॉलेज ज्यावेळेला होतं, मला आता म्हणजे जी सरकारी कॉलेजची मुलं आहेत गेल्यानंतर वाईट घटनांच्या किंवा समाज घटनांच्या संगतीत येऊन नशेसारख्या वाईट प्रकाराकडे झुकतात आणि त्यांनी सुद्धा त्या गोष्टीचा अवेअरनेस किंवा आपलं आयुष्य कसं खराब होऊ शकतं या गोष्टी तुम्ही पुष्कळ बघू शकता। आजकाल व्हॉट्सअपवर, यूट्यूबवर आणि अशा बऱ्याच ठिकाणी जे नॉलेज उपलब्ध आहे। तर त्यानुसार त्यापासून दूर कसं राहायला पाहिजे, ते गोष्टीपासून लांब राहायला पाहिजे। एखादा मित्र वाईट संगतीत आहे, त्याला कॉलेज सुटताना तो इथं निघत त्यांचा मम्मीचा फोन आला, तो कानाला लावायचा, त्यांनी त्याला अवॉइड करायचं, जायचं आणि तशा गोष्टी जर होत असतील, काय जाता कॉलेज शाळेच्या आसपास काही चांगली पदार्थ वगैरे मिळत असतील किंवा काय असेल, तशा गोष्टी आमच्या निदर्शनास आणून द्यायच्या। तिथं जी योग्य ती कार्यक्रम कारवाई आमच्याकडे केली जाईल याची हमी मी या माध्यमातून देतो। तसंच आजकाल काही वयस्कर किंवा थोडासा शिक्षित लोकांचा ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांना एक स्पॅम कॉल येतात, फ्रॉड कॉल येतात। ते सांगतात तुम्हाला असं झालं, तसं झालं, तुम्हाला ही गोष्ट मिळणार आहे, ती गोष्ट मिळणार आहे किंवा ते पैसे पाठवा किंवा काहीतरी असं सांगून ते लोक फ्रॉड करून त्यांच्या बँक अकाउंटमधून त्याची काढून घेण्याची गुन्हे करतात। तर अशा दिवसाला किंवा कॉलला, स्पॅम कॉलला तुम्ही
केलं तर त्याच्या सांगितलेलं सूचना त्या फॉलो करू नका. हा एक माझा मेसेज असेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हसळा पोलीस ठाण्याचा मी आता नुकताच कार्यभार घेतलेला आहे. वेळोवेळी येणाऱ्या परिस्थितीला आपण म्हसळा सुरक्षित आणि सर्व जाती जमातीच्या सर्व धर्माच्या सर्व पंथाच्या लोकांना सुखाने समाधानाने आनंदाने कसं करता येईल याची आम्ही सगळी योग्य ती कारवाई त्यासाठी करायला लागेल ते सगळं करू आणि म्हसळा सुंदर छान शांततामय कसा होईल याचा प्रयत्न आमचा नक्कीच राहील. आणि आम्हाला आनंद आहे. थोडंसं आता तो बैलाचा विषय निघाला म्हणून सांगतो. फार छोटे छोटे गोष्टी